म्हण्या, डॉक्टर, माझ्या मुलाने चाबी गिळली आहे. डॉक्टर, कधी झालं हे? म्हण्या, 3 महिन्यापूर्वी. डॉक्टर, मग आतापर्यंत तुम्ही काय करत होतात? म्हण्या, आम्ही डुप्लिकेट चाबी वापरत होतो. म्हण्या, इंटरव्ह्यूसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीत जातो. मॅनेजर, तुला MS ऑफिस माहिती आहे का? म्हण्या, जर तुम्ही मला पत्ता दिलात तर मी तिथे जाईन सर. एका वाड्याबाहेरील पुणेरी पाटी. हा वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे आधीच ठरले आहे. तेव्हा असा प्रस्ताव घेऊन कोणीही आल्यास त्याला वाड्यातच कोंडून ठेवले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. एका इमारतीतील पुणेरी पाटी. बिल्डिंग रंगवण्याची जबाबदारी कुणालाही दिलेली नाही, तेव्हा भिंतीवर थुंकून ती कृपया पार पाडू नये ही विनंती. स्थळ, मध्य पुण्यातील एक ग्रंथालय. सभासद, आत्महत्येचे प्रकार अशा विषयावर एखादं चांगलंसं पुस्तक आहे का? ग्रंथपाल रोखून पाहत, पुस्तक परत कोण आणून देणार ते सांगा आधी. बंड्याने घराला रंग द्यायचे काम काढले, पण त्याने भिंतीच्या केवळ अर्ध्या भागालाच रंग दिला. खालच्या अर्ध्या भिंतीवर त्याने लिहिले वरील प्रमाणेच. अण्णा आपल्या राहत्या घरात शेवटच्या घटका मोजत होते. कोणीतरी सुचवले, अण्णा, नामस्मरण करा. अण्णा, आता प्रत्यक्ष भेटणारच आहोत, नामस्मरणाने काय होणार? भूगोलाचे मास्तर आपले शहर आणि आपल्या नद्या शिकवत होते. त्यांनी मुलांना विचारले, सांगा, मुळामुठेने पुण्याला काय दिले? हुशार बंड्या, कशाच्याही मुळापर्यंत जाण्याची सवय आणि आडमुठा स्वभाव. सोसायटीत नव्यानेच आलेल्या एकाने बंड्याला विचारले, इथे चप्पल बूट कुठे मिळतील? बंड्या, कुठेही मिळतील, तुमच्यात तसे गुण असायला हवेत. बाळू, काकू, चिंटू आहे का घरी? जोशी काकू, आहे ना, गरमागरम पोहे खातोय, तुला पण भूक लागली असेल ना? बाळू, हो, खूप. जोशी काकू, मग जा बरं घरी पटकन आणि खाऊन ये काहीतरी. बाहेर पाऊस पडत असतो. नवरा बायकोला, तुला असं नाही वाटत का की पावसाळा आहे, आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्यात, गाणं गुणगुणावं? बायको शांतपणे, पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं, विषय संपला.